ऑगस्ट मध्ये आय गेस अर्धा मंथ झाला होता आणि त्यावेळेस माझ्या फ्रेंड थ्रू मला कळालं होतं की इथे जॉब ओपनिंग आहे कॉपी रायटर साठी. आणि ऍज युजल नो एक्सपिरियन्स, व्हेरी फ्रेशर, पर्टिक्युलरली या फील्डमध्ये रिअल इस्टेट वगैरे काही माहिती नाही. फक्त घर काय असतं 2 BHK फ्लॅट, दॅट्स इट. पुण्यात पण ते असं थोडस वेगळंच हाईप असायची. आणि त्यानंतर ऍज अ सायन्स स्टुडंट थोडं रिसर्च आणि डोकं थोडं चांगलं चालत होतं, त्यामुळे पर्टिक्युलरली म्हणजे न काही विचार करता ह्या जॉबसाठी मी म्हटलं अप्लाय करावं. सो अप्लाय इन सेन्स डायरेक्ट ऑफिसमध्येच होता इंटरव्ह्यू आणि सगळ्यात आधी केतन सरांचा चेहरा दिसला होता, कारण ऑफिसमध्येच ते सर सगळ्यात पहिले दिसले होते. आणि इंटरव्ह्यू काइंड ऑफ फक्त त्यांनी माझ्याबद्दल विचारलं, माझा किती चांगलं इंटरेस्ट आहे मला की नाही त्याच्यावरून, आणि सिलेक्ट झाले, जॉब सुरू झाला. आणि वाटलं नव्हतं की म्हणजे इतकं चांगलं एक्सपिरियन्स घडेल, कारण युजली ते एक मेंटॅलिटी असते ऑफिसमध्ये काम करायचंय म्हटल्यावर ते 9 to 6 वाला जॉब, जिथे नुसतं फक्त कम्प्युटर, दॅट्स इट, अजून काय. बट एवढं काही ताण नव्हता ऑफकोर्स, कारण माझं कॉलेज आणि हे दोन्ही मॅनेज करणं खूप अंडरस्टँडिंग, म्हणजे इतके फ्रेंडली, इतके होमली सगळे कलिग्स होते, इतकं मस्त फिलिंग होतं. आणि स्टार्टिंगला तर मी आय गेस अंकिता मॅम नंतर मीच होते आय गेस फिमेल जी काम करत होते, त्यामुळे थोडस स्टार्टिंगला ती ऑकवर्ड फिलिंग होती. बट ती पण इतकी काय म्हणता येईल, एकदम कामली ती फिलिंग पण अशी गायबच झाली ती फिलिंग ऍक्च्युली. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स, स्टार्टिंग मध्ये ती भीती होती, कारण फर्स्ट टाइम मी ऑफिसमध्ये काहीतरी काम करायला सुरू केलं होतं आणि आता एंड पर्यंत मला ऍक्च्युली सोडायची इच्छा होत नव्हती. बट करिअर ह्यात न करता दुसऱ्या सायन्स मध्ये होतं, त्यामुळे आय एम व्हेरी ग्लॅड की एक असं फॅमिली काइंड ऑफ माझी इथे या ऑफिसमध्ये तयार झाली आहे. सो आय एम व्हेरी हॅपी फॉर दिस अँड थँक यू सो मच एव्हरीवन.